श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की धनत्रयोदशीला यमदीपदान आपल्याला कसे करायचं आहे, त्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते बघायचं आहे. दिवा लावताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आता लवकरच दिवाळी सुरू होणार आहे. 17 तारखेपासून 17 तारखेला रमा एकादशी आहे आणि वसुबारस आहे. तर वसुबारसाच्या दिवशी आपल्याला गाईची जी आहे ती आपल्याला पूजा करायची आहे. वासरासह आपल्याला गाईची पूजा करायची आहे. तिच्या पायावर आपल्याला अर्घ्य देऊन ओवाळून पंचोपचारे तिची पूजा करायची आहे. नंतर तिला आपला जो काही नैवेद्य आपण तयार करणार आहोत तो नैवेद्य तिला खायला द्यायचा आहे. या दिवसापासून आपल्याला दीपोत्सव सुरुवात होते. या दिवसापासून आकाशकंदील दारासमोर लावावा, दाराजवळ तुळशीजवळ रांगोळी काढावी आणि पणत्या लावायला सुरुवात या दिवशीपासूनच करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला 18 ऑक्टोबरला शनिप्रदोष सुद्धा आहे, गुरुद्वादशी सुद्धा आहे, श्रीपाद श्रीवल्लभ पुण्यतिथी सुद्धा आहे, धनत्रयोदशी सुद्धा आहे. या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे आणि यमदीपदान सुद्धा याच दिवशी आहे. या दिवशी धन्वंतरी देवाचं पूजन करायचं असतं. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो आपल्याला घरात मांडून त्याची पंचोपचारी आपल्याला पूजा करायची आहे. धन्वंतरी मंत्राचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे. त्यांना फुलांचा हार घालायचा आहे, तुळशी वाहायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. धन्वंतरीच्या उपासनेने घरामध्ये आपल्याला आयुष्य, आपले जे गडे पण घरातले जे काही व्यक्ती आहेत त्यांना दीर्घायुष्य लागतं आणि त्यांचं जे काही आहे आरोग्य ते सुधारण्यास मदत होते. धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन आपल्याला करायचे आहे व दीर्घायुष्य व आरोग्य यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्याला धन्वंतरी देवताला. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्हाला सांगते. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला म्हणायचं आहे, रामरक्षा म्हणायची आहे, गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा आहे, एक वेळा कालभैरवाष्टक म्हणायचा आहे आणि एक माळ महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला इथे जप करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे आपण ते बघूया. या दिवशी सायंकाळी कणकेचा एक मोठा दिवा किंवा मातीचा पंती जर असेल तर पंतीसुद्धा चालून दे, त्यात तेल घालायचं आहे व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला, म्हणजे दिव्याची जी काही ज्योत आहे ती दक्षिणेला करायची आहे आणि तो दिवा आपल्याला त्या ठिकाणी पेटवून ठेवायचा आहे व दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यमराजाचा मंत्र म्हणायचा आहे व त्याला नमस्कार करायचा आहे. मृत्यूना दंड पाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियतान्न ममः. आपल्याला हा जो काही मंत्र आहे मी हा तुम्हाला स्क्रीनवरती देते, तुम्ही तो बघून त्या दिवशी म्हणू शकतात. तर इतकेसे सोपे आणि छान आपले हे जे सण आहेत मराठी सण, ते खरंच त्याच्यामागे काही ना काही आपल्याला माहिती दिलेली आहे की हे का केले पाहिजे. तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की यमदीपदान करा. धनत्रयोदशी कशी साजरी करायची आहे त्याचा मी एक व्हिडिओ आधीच म्हणजे त्या दिवशी कोणतं साहित्य आणायचे ते व्हिडिओ मी सुद्धा टाकलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. असेच छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.